नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण लेक्चरमध्ये 16 आणि 17 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सला अगदी डिटेलमध्ये प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहे। लेक्चर व्यवस्थितपणे बघा, खूप क्वालिटी इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त करंट अफेअरवरती न भर देता करंट अफेअर प्लस जीएस असा अभ्यास करतो। तर जिथं कुठं विषयांचा संदर्भ येईल, सायन्समधला असेल किंवा पॉलिटीमधला, जॉग्रफीमधला, तो आपण विषयानुसार सुद्धा अभ्यास करतोय। त्यामुळे लेक्चर हे फक्त करंट अफेअरचे नाही आहेत, तर करंट अफेअर प्लस बेसिक जीएस अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करा, रिव्हिजन तुमची प्रॉपर होईल। या लेक्चरची पीडीएफ आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। टेलिग्रामवरती गेल्यावरती विजन गव्हर्नमेंट जॉब सर्च केलं तरी मिळून जाईल। त्याचबरोबर ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहेच। तर डायरेक्टली लेक्चरला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, काझी नेमू लिंबूला कोणत्या राज्याने राज्य फळ म्हणून घोषित केले? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि आयोग अशा मुद्द्यांवरती क्वेश्चन विचारतो। काझी नेमू थोडं नाव टिपिकल आहे आणि म्हणजे बघायला गेलं तर कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे। पर्यायावरतून तर तुम्हाला नाही सापडणार, कारण सगळेच्या सगळे राज्य हे नॉर्थ ईस्टर्न मधले दिलेत। तर पर्टिक्युलर कुठल्या राज्यामधला हा लिंबू आहे ज्याला त्या राज्याने राज्य फळ म्हणून घोषित केले हे माहितीच पाहिजे। तर ते राज्य आहे आसाम। आसाम सरकारने त्यांचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली होती, ज्याच्यामध्ये इडलिंबू किंवा काझी नेमू ते याला राज्य फळ म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे। ओके, हा लिंबू आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा दिसतो तसा एकदम गोल गरगरीत नसतो, थोडासा ओबडधोबड आकाराचा आहे, शेप त्याचा वेगवेगळा असतो आणि या लिंबूची प्रजाती इतर कुठं आढळत नाही। तर लक्षात ठेवायचंय, काझी नेमू हे लिंबू हे जे फळ आहे हे आसाम राज्य सरकारने राज्य फळ म्हणून घोषित केलंय। आता हे तर झालं आसामचं राज्य फळ, पण नॉर्थ ईस्टर्न राज्यामधले इथं तुम्हाला काही या इमेजच्या माध्यमातून राज्य आणि राज्य प्राण्यांची यादी दिली आहे, थोडी ती पाठच असावी। सिक्कीम राज्याचा राज्य प्राणी आहे रेड पांडा। आसाम राज्याचा जो राज्य प्राणी आहे तो एक शिंगी गेंडा आहे, जो की काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये आपल्याला बघायला मिळेल। अरुणाचल प्रदेशचा जो काही राज्य प्राणी आहे त्याचं नाव आहे गयाल। नागालँडचा गयालच आहे किंवा त्याला मिथुन असं म्हणून ओळखलं जातं। मणिपूरचा राज्य प्राणी आहे संगाई। मिझोरामचा राज्य प्राणी आहे सुमत्रन सेरॉव। त्रिपुराचा राज्य प्राणी जो आहे तर तो माकडेक किंवा त्याला लंगूर म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर मेघालयचा जो राज्य प्राणी आहे तर तो बिबट्या आहे, क्लाउडेड लेपर्ड असं त्याचं नाव आहे। ओके, हा सुद्धा मुद्दा रिसेंटली चर्चेमध्ये होता। तुम्हाला माहिती असेल की मिथुन या प्राण्याला नागालँडने राज्य प्राणी म्हणून घोषित केल्याची न्यूज आली होती। तर त्यामुळे राज्य प्राणी आणि राज्य फळ हा मुद्दा इथे तुमचा लक्षात राहायला पाहिजे। ओके, पुढचा प्रश्न बघू। कोणत्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे? अतिशय महत्त्वाचा बदल आहे, VVVIP म्हणून तुम्ही याला लक्षातच ठेवायचं आहे। आतापर्यंत आपण राष्ट्रीय पुरस्कारांची जी नावं वाचायचो, लक्षात ठेवायचो, तर त्या पुरस्कारांचं नावच बदलण्यात आलंय। त्याचबरोबर ते पुरस्कार विजेते जे असतात त्यांना ज्या रकमा मिळायच्या किंवा जे त्यांना मानधन मिळायचं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। म्हणजे पुरस्काराचं स्वरूप हे थोडं वाढलंय, बदललंय। तर आता कुठले पुरस्कार बदललेत? जसं की दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जायचा। त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेवरती सर्वोत्कृष्ट कथानक म्हणून चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार आधी दिला जायचा। दादासाहेब फाळके पुरस्कार तर आहेच, पण याच्यामध्ये नावात बदल झालेला आहे। तो म्हणजे दिग्दर्शकांच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी जो पुरस्कार दिला जायचा त्याचं नाव होतं इंदिरा गांधी पुरस्कार। तर ऑब्व्हियस आहे ना, दिग्दर्शकाचा डेब्यू आपण करतोय, पण त्याच्यात इंदिरा गांधी पुरस्काराला नाव देण्याचा काय अर्थ आहे? तर ते नाव सुद्धा बदलले, ऑब्व्हियस आहे। आणि अगेन राष्ट्रीय एकात्मतेवरती आधारित चित्रपटांसाठी नर्गिस दत्त हा पुरस्कार दिला जायचा, तर त्याचं नाव सुद्धा बदललंय। आता नर्गिस दत्त हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रेरणास्थान असू शकतं का? तुम्हीच थोडा विचार करा। आता लगेच असं म्हणू नका की सर ते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक वगैरे त्यांचं लग्न झालं, मग संजय दत्तची आई आहे ती। तर एक कलाकार म्हणून तर त्या सर्वोत्कृष्ट होत्याच, त्यात काही वादच नाही, पण राष्ट्रीय एकात्मता त्यांच्या चारित्र्यातून, कॅरेक्टरमधून किंवा त्यांच्या असं कुठलं कार्य आहे का की ज्याच्यातून रिप्रेझेंट होईल की राष्ट्रीय एकात्मता घडतीये? असं मला तर नाही वाटत आणि गव्हर्नमेंटला पण ते ऑब्झर्व झालेलंच आहे। त्यानुसार एका समितीच्या मार्फत ही सगळी नावं बदलण्यात आलीत। तर मुख्य बदल तर मी तुम्हाला सांगितलंय, दोन प्रमुख नावांमध्ये आहे,
इतरही पुरस्कारांच्या नावांमध्ये बदल केलेला आहे. आता इथं तुम्हाला यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी जो इंदिरा गांधी पुरस्कार दिला जायचा तो आता सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणूनच ओळखला जाईल, ज्याच्यामध्ये पुरस्काराची रक्कम 3 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेवरती सर्वोत्कृष्ट कथानक चित्रपटासाठी जो नर्गिस दत्त पुरस्कार दिला जायचा त्याचं नाव आता राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट कथानक चित्रपट असं नाव देण्यात आलंय. म्हणजे इथं व्यक्तिविशेषवरती भर न देता संकल्पनेवरती किंवा तत्वांवरती भर देण्यात आलेला आहे. हेच या पुरस्काराच्या म्हणजे ज्यावेळेस नाव बदलण्यात आलं त्यावेळेस समितीने सुद्धा मेन्शन केले की हे नामांतर वैयक्तिक नावांच्या पलीकडं एक व्यापक व्याप्ती प्रतिबिंबित करणार आहे, जे राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय विषयावरती काळजीसारख्या मूल्यांवरती भर देईल. ओके. दादासाहेब फाळके पुरस्काराचं स्वरूप थोडंसं बदललंय. आधी विजेत्याला 10 लाख रुपये दिले जायचे, आता त्या रकमेत वाढ केली आहे आणि 15 लाख रुपयांची तरतूद दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, हे नंबर विचारले जातील एक्झाममध्ये. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नावं इतर श्रेणींमध्ये जी बदललीत त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता याला बेस्ट ॲक्टर म्हणून ओळखलं जायचं, तशी कॅटेगरी होती, तेच नाव थोडं बदलले आता बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोल असं नाव देण्यात आले, म्हणजे मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता. याच्यामध्ये सुद्धा जे बक्षिसाची रक्कम आहे ही 2 लाख रुपये करण्यात आली आहे. अभिनेत्रीचं पण कॅटेगरीत तसंच आहे, 2 लाख रुपये बक्षीस रकमेमध्ये वाढ आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्काराची कॅटेगरीचं नाव मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेस इन अ लीडिंग रोल असं नाव देण्यात आले. तुम्ही म्हणाल की हे काय फरक दिसतोय, तर मित्रांनो ह्या थोडंसं ते म्हणतात ना की रीड बिटवीन द लाईन्स किंवा रीडिंग बिटवीन द लाईन्स, तर ते थोडं तुम्हाला आकलन जमलं पाहिजे. सर्वोत्कृष्ट अभिनेता किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा जर पुरस्काराचा उल्लेख असेल तर काय होईल, त्या कॅरेक्टरला जो रोल प्ले त्या हिरोईनने अभिनेत्रीने किंवा हिरोनी केलाय त्याला महत्त्व न राहता फक्त त्या अभिनेत्रीला महत्त्व राहतं. त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा आहे की एखाद्या पर्टिक्युलर सिनेमामध्ये मूवीमध्ये 4-5 अभिनेत्री आहेत, म्हणजे असं नाही म्हणू शकत ना आपण की एक कोणी समजा माधुरी दीक्षित आहेत, त्यानंतर मग त्याच पिक्चरमध्ये आलिया भट सुद्धा आहेत, कॅटरीना कैफ आहे. मग आता याच्यापैकी आपण कुणाला महत्त्वाने किती द्यायचं, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्या पिक्चरमध्ये मग माधुरी दीक्षित यांना मिळणार का कॅटरीना कैफ, तर असं होऊ नये. याच्यामध्ये म्हणजे ते त्या व्यक्तींना आपण एका नजरने न बघता लीडिंग रोलमध्ये कोण होतं असं आपण पुरस्काराचं इथं नाव ठेवलंय. म्हणजे त्या पिक्चरसाठी लीडिंग ॲक्ट्रेस कोण होत्या त्यांना बेस्ट ॲक्ट्रेस या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळेल. ओके. असंच मग आता ज्या सहाय्यक भूमिकेमध्ये आहेत त्यांच्या सुद्धा कॅटेगरीमध्ये बदल करण्यात आला आहे. बक्षिसाच्या रकमा सुद्धा 2 लाख रुपये इथं आहेत. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असं नाव देण्यात आलं होतं आधीचं, म्हणजे पुरस्काराचं आधीचं नाव, ते आता बदलण्यात आलंय. सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता असं याचं नाव देण्यात आलंय. बेस्ट ॲक्टर इन अ सपोर्टिंग रोल. ओके. ॲक्ट्रेसचं पण तसंच आहे, बेस्ट ॲक्ट्रेस इन अ सपोर्टिंग रोल असं नाव देण्यात आलंय. ओके. पुढचा क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान स्टेम सेल म्हणजे शरीरातील मूळ पेशी. दुसरं, या पेशी कोणत्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. तर यापैकी दोनही विधानं करेक्ट आहेत. स्टेम सेल ज्या आहेत यापासूनच आपल्या हृदयाची, हाडांच्या पेशींची, स्नायूंच्या पेशींची, मेंदूच्या पेशींची सुद्धा निर्मिती होत असते. तर अतिशय इम्पॉर्टंट स्टेम सेल्स. तर हा मुद्दा आता चर्चेत कुठून आलाय बरं? स्टेम सेलचा क्वेश्चन करंट अफेअरमध्ये आपण कसं काय घेतला? तर म्हणूनच आपण असे लेक्चर हे डिझाईन करतो की करंटचा विषय सायन्सला आपण लिंक केलाय. सायन्समध्ये असं जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला वाटेल की प्युअर सायन्समधला क्वेश्चन होता हा, पण नाही, ह्याचा कुठंतरी उल्लेख करंट अफेअरमध्ये आलाय म्हणून तो क्वेश्चन सायन्सच्या माध्यमातून आपल्याला आयोगाने विचारलाय. ओके. चर्चेत मुद्दा कुठून आलाय? तर अलीकडेच जीवशास्त्रज्ञ कॅरोलिन गार्गेट यांनी हिस्टेरेक्टॉमी टिश्यूमध्ये स्टेम पेशी आढळल्या किंवा ओळखल्या, ज्या पुन्हा एंडोमेट्रियममध्ये आढळल्या होत्या. आता एंडोमेट्रियम काय असतं, तर ज्यांचं बायोलॉजी होतं किंवा ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना हे मुद्दा समजला असेल.
एंडोमेट्रियम काय आहे तर हा एक महिलांमध्ये असलेल्या एका पार्ट्सचं नाव, ऑर्गनचं नाव आहे. म्हणजे जे युटेरस आहे म्हणजे गर्भाशय, अंडाशय म्हणजे ओव्हरी, तर याच्यामध्ये पर्ल शेप्ड एक ऑर्गन असतो आणि ज्याच्यामध्येच फेटस किंवा गर्भ हा धारण होतो किंवा गर्भ तिथं असतो, त्या अवयवाला एंडोमेट्रियम असं नाव देण्यात आले किंवा एंडोमेट्रियम असं म्हणतात. ठीक आहे. एंडोमेट्रियम काय आहे, एका अवयवाचं नाव आहे. त्याचा शेप कसा आहे, पर्ल शेप त्याचा आहे आणि त्याच्यामध्येच फेटस असतं किंवा गर्भ असतो. तो कुठं आहे तर युटेरस किंवा ओव्हरीच्या इथं असलेला हा एक भाग आहे. ओके. पण जर गर्भधारणा होत नसेल तर काय होतं, हे जो एंडोमेट्रियम आहे ना तर तो थोडा पातळ पातळ होतो आणि ज्यावेळेस महिलांमध्ये पिरियड्स येतात तर त्या दरम्यान तो पातळ पातळ होऊन तो बाहेर सुद्धा पडतो. ओके. एंडोमेट्रियम हे मूव्हिंग असतं. जर गर्भधारणा होत असेल म्हणजे जर एग फर्टिलाइज होत आहे तर त्यावेळेस तो जागेवरती राहतो. पण जर एग फर्टिलिटी होत नसेल किंवा गर्भधारणा झालेली नसेल तर त्या केसमध्ये एंडोमेट्रियम पातळ पातळ होत जाते आणि पिरियड्सच्या दरम्यान ते बाहेर सुद्धा पडते. ओके. आता मासिक पाळी किंवा पिरियड्स म्हणजे काय असतं, हा स्त्रियांमध्ये योनीतून रक्तस्राव होणारा प्रकार आहे जो स्त्रियांच्या मासिक पाळीचा भाग म्हणून ओळखला जातो. दर महिन्याला स्त्रियांचं शरीर गर्भधारणेसाठी तयार होत असतं. पण जर गर्भधारणा होत नाहीये तर गर्भाशय किंवा अंडाशय आहे तर त्यातून अस्तर काढून टाकले जाते. अस्तर म्हणजेच एकदम फाईन लाइनिंग अशा काढून टाकले जातात युटेरस आणि ओव्हरीज मधून. ओके. आणि मासिक पाळीचं रक्त अंशतः रक्त आणि त्याचबरोबर गर्भाशयाच्या आतला टिश्यूजनी बनलेलं असतं. म्हणजे ते फक्त प्युअर असं ब्लड नसून, ते ब्लड तर आहेच, त्याबरोबर टिश्यूज किंवा उतींचा थोडासा त्याच्यामध्ये संचय असतो, भाग असतो. हे योनीमार्गे शरीराबाहेर दर महिन्याला टाकले जातात. ओके. तर बघा, करंट अफेअरचा विषय आपण डीप सायन्समध्ये घेऊन गेलो. आयोग सुद्धा अशाच पद्धतीने फिरवून क्वेश्चन विचारतो. हा मुद्दा कुठून सुरू झाला होता तर स्टेम सेल चर्चेमध्ये आले. तर त्या कशा, तर जे जीवशास्त्रज्ञ आहेत कॅरोलिन, तर त्यांना हिस्टेरोक्टॉमी टिश्यूजमध्ये स्टेम सेल आढळलेत. जे स्टेम सेल पुन्हा एंडोमेट्रियममध्ये सुद्धा आढळले होते. म्हणजे दोन्हीकडे हे स्टेम सेल्स आढळलेत आणि त्याच्यामुळं आपण एवढा सगळा विषय डिटेलमध्ये बघितला आहे. स्टेम सेलचा नेमका फायदा काय होतो तर आपल्या शरीरामधल्या सर्व पेशी निर्माण करण्याचं काम त्यांचं आहे. विशिष्ट कामासाठी विशिष्ट पेशी त्या बनवतात. जसं की रक्तपेशी बनवणं, मेंदूच्या पेशी बनवणं, हाडांच्या पेशी बनवणं, स्नायूंच्या पेशी बनवणं, लिव्हरच्या पेशी, इंटेस्टाईनच्या, मसल्स, हार्टच्या पेशी. तर इथं हा डेटा दिलेला आहे तुम्हाला. हे सगळे इन्फॉर्मेशन ऑलरेडी विजन स्टडीच्या वेबसाईटवरती आहे. तुम्ही ही डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊन वाचत चला, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल. ओके. पुढचा क्वेश्चन बघू. अलीकडेच डॅश डॅश व्या लोकसभेचे कामकाज पूर्ण झाले. तर किती व्या लोकसभेचे, तर सध्याची जी लोकसभा आहे ही 17वी लोकसभा होती. 2019च्या जून महिन्यामध्ये तिचं कार्यकाल सुरू झाला होता आणि फेब्रुवारी 2024मध्ये आता त्याचा कार्यकाल हा पूर्ण झाला आहे. ओके. लोकसभेचं जे कामकाज आहे हे 5 वर्ष चाललं. याच्यामध्ये 88% वेळ हा लोकसभेमध्ये आणि 73%चा जो काही वेळ होता त्याचा कामकाज जे चाललंय हे राज्यसभेमध्ये चाललं. म्हणजे एकूण जर आपण कामकाज दिवस कॅल्क्युलेट केले तर 73% त्याच्यामध्ये काम झालेले राज्यसभेत आणि लोकसभेचं कामकाज हे जवळपास 88% पर्यंत झालेलं आहे. ओके. वेगवेगळे याच्या कार्यकालामध्ये महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यात आलेत या लोकसभेच्या 17व्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये. ती कुठली कुठली तर महिला आरक्षण विधेयक, जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक, CEC नियुक्ती विधेयक. CEC म्हणजे काय, चीफ इलेक्शन कमिशनर. 3 कामगार संहिता, त्याचबरोबर डिजिटल डेटा संरक्षण विधेयक. 3 कृषी कायदे हे पारित झाले होते पण ते नंतर रद्द करावे लागले. IPC 1860, CRPC 1973, भारतीय पुरावा कायदा 1872. तर यांची नावं सुद्धा बदलण्यात येतील. याच्या जागेवरती इतर महत्त्वाचे 3 विधेयक मंजूर करण्यात आलेत. ओके. गेल्या काही वर्षात लोकसभेत अर्थसंकल्पीय चर्चेसाठी लागणारा वेळ थोडासा कमी झालाय. 17व्या लोकसभेत वार्षिक अर्थसंकल्पावरती सरासरी 35 तास एवढी चर्चा झालेली आहे. ओके. तर ही माहिती आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे. आयोग ह्याच प्रश्नाला थोडा पॉलिटीमध्ये घेऊन जाईल आणि लोकसभेवरती आधारित थोडेसे क्वेश्चन येतील. कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत. तर लोकसभा हा विषय पॉलिटीमधला तुमचा डिटेलमध्ये व्हायलाच पाहिजे. मी थोडक्यात काही मुद्दे तुम्हाला इथं सांगतोय. भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मधील
तरतुदीनुसार लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी कसे जातात बरं, तर आपण त्यांना डायरेक्टली निवडून देतो, म्हणजेच प्रौढ मताधिकाराच्या आधारे थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या लोकप्रतिनिधींना आपण लोकसभेमध्ये बसवतो किंवा या सगळ्या प्रतिनिधींची मिळून लोकसभा बनते. राज्यघटनेने परिकल्पित केलेल्या सभागृहाचे जास्तीत जास्त संख्याबळ हे 552 सध्या. बदल होईल त्याच्यामध्ये काही काळानंतर. सध्या लोकसभेत 543 जागा निवडून आलेले लोकप्रतिनिधी भरलेल्या आहेत. ठीक आहे. आणि लोकसभेचा जो कार्यकाल आहे हा कसा कॅल्क्युलेट होतो, तर ज्यावेळेस लोकसभा नवीन फॉर्म झाली होती, नवीन इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभा बनली होती, त्याची जी पहिली ऑफिशियल बैठक झाली होती त्या तारखेपासून 5 वर्षाचा त्याचा कार्यकाल असतो. मध्ये आधी जर म्हणजे जर अविश्वास प्रस्ताव वगैरे आला तर बरखास्त सुद्धा होऊ शकते. पण जर ती बरखास्त नाही झाली तर तिचा 5 वर्षाचा कार्यकाल कसा काउंट होतो, तर झालेल्या पहिल्या बैठकीपासून ते नंतर पुढे 5 वर्ष असा त्याचा टाइम फ्रेम आहे. ठीक आहे, जो आता रिसेंटलीच कंप्लीट झाला आहे. पुढच्या मुद्द्यावरती येऊ. पुढचा प्रश्न आहे, ढोकरा शिल्पकला ही भारतातील 4000 वर्ष जुनी डॅश डॅश परंपरा आहे. VVIP क्वेश्चन आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे. अगेन हा जो प्रश्न आहे किंवा ही जी न्यूज आहे ही आपण विजन स्टडी प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी घेतलेली आहे. वेबसाईटवरती जा. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय, इथून काय आम्हाला पैसे मिळणार आहेत का किंवा तिथे काही मॉनिटाईज वगैरे केलं आहे का, तर नाही. तुम्हाला एकही डिस्ट्रॅक्टिंग ॲड किंवा काहीही दिसणार नाही आहे. तिथं फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन वाचायची आहे. त्याच्यासाठी फक्त जाऊन लॉग इन करायचं आहे, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचता येईल. आता ढोकरा शिल्पकलेबद्दल जर सांगायचं झालं या प्रश्नामध्ये जर आपण आलो तर 4000 वर्ष जुनी मेटल कास्टिंग परंपरा आहे किंवा मेटल कास्टिंग पद्धत आहे. ओके, मेटल कास्टिंग म्हणजे काय असतं, जर तुमच्यापैकी इंजिनिअरिंग केलेले जर काही मुलं असतील तर तुम्हाला माहिती असेल मेटल कास्टिंग म्हणजे काय, की आपण असे काही कास्टिंग करतो, म्हणजे काय करतो की मोल्ड तयार करतो, ऑलरेडी शेप काही बनवून ठेवतो. त्या शेपमध्ये ज्यावेळेस आपण गरम धातू ज्यावेळेस टाकणार आहे किंवा ज्या मटेरियलचा आपल्याला एखादी वस्तू बनवायची आहे ते जर रॉ मटेरियल आपण त्यात टाकलं आणि त्याला एक ठराविक प्रोसेस नंतर त्याचं जर त्या प्रोसेसमधून जी वस्तू बाहेर पडते त्याला आपण कास्टिंगमधून ती वस्तू बनली असं म्हणतो. ओके, मेटल कास्टिंग ही पद्धत बघा या शिल्पकलेचा भाग होती, ढोकरा शिल्पकलेचा, जी की 4000 वर्ष जुनी आहे. ओके, ढोकरा शिल्पकलेचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी एक उद्योजकाने रिसेंटली पुढाकार घेतलाय, म्हणून ही शिल्पकला चर्चेमध्ये आली आहे. ढोकरा शिल्पकलेबद्दल सांगायचं झालं तर ढोकरा शिल्पकलेचा उगम छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा तर या प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी समुदायांमध्ये आढळतो, जिथे ते त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांचा अविभाज्य भाग म्हणून ह्या शिल्पकलेला त्यांनी विकसित केलेला आहे. आता ढोकरा हा जो शब्द आहे ना, हा डोकरा डामर या जमातीपासून तयार झालेला आहे. मध्य भारतामध्ये पारंपरिक धातूचा वापर करणारी ही एक जमात आहे ढोकरा डामर. तर या जमातीपासून ढोकरा हा शब्द तयार झाला आहे. भारतातली 4000 वर्ष जुनी मेटल कास्टिंग परंपरा ही, आणि ज्याच्यामध्ये धातुशिल्प तयार करण्यासाठी लास्ट वॅक्स या पद्धतीचा या कास्टिंगचा वापर केला जातो. आता लास्ट वॅक्स नेमकं काय पद्धत आहे, याला लास्ट म्हणजे काय, शेवटचा. आता मी तुम्हाला प्रोसेस सांगतो याची. गुंतागुंतीची धातू ज्यावेळेस आपल्याला बनवायचे असतात, धातुशिल्प ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस अशा प्रकारच्या कास्टिंगचा आपण अवलंब करतो किंवा वापर करतो. यालाच इन्व्हेस्टमेंट कास्टिंग किंवा प्रिसिजन कास्टिंग या नावाने सुद्धा ओळखलं जातं. लास्ट कास्टिंगला याच्यात प्रोसेस काय आहे नेमकी, तर जे आकृती आपल्याला बनवायची आहे तर त्याचं सॉलिड मेणापासून एक मॉडेल तयार केलं जातं. त्यानंतर त्या मेणाच्या मॉडेल भोवती मातीचा साचा तयार केला जातो. त्या जो साचा आहे तर तो साचा गरम केला जातो. गरम केल्यावरती काय होणार आहे, तर जो मेणाचा जो साचा आहे हा वितळणार, त्याच्यावरचं मेण निघून जाणार आणि शेवटी जे राहणार आहे ते जे माती त्याच्या भोवती आपण तयार केली होती तर ती राहते. म्हणून त्याला लॉस्ट वॅक्स म्हटलं जातं, कारण सगळं मेण तर वितळून जाते. वितळवलेला जो धातू असतो, मग बऱ्याच वेळेस तो ब्रॉन्झ असेल, चांदी किंवा सोनं, पितळ, तांबं, तर अशा प्रकारच्या धातूंचा वापर केला जातो. तर तो वितळून रिकाम्या मातीच्या साच्यामध्ये ओतला जातो. ज्यावेळेस हे सगळं थंड होईल, म्हणजे धातू ज्यावेळेस थंड होतोय तर मातीचा साचा तोडून काढला जातो, जे कास्ट आहे ते तोडून काढलं जातं आणि शिल्प किंवा जो काही आकार आपण तयार केला आहे तर तो आपल्याला दिसणार आहे. ओके, कास्टिंगची ही पद्धत चोल साम्राज्य काळापासून वापरली जाते, हे लक्षात ठेवायचे.
चोलांच्या काळामध्ये सुद्धा याच कास्टिंग पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर आपण जी पद्धत बघितली ती म्हणजे ढोकरा शिल्पकला. याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला दिली. जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर अजिबात चुकवू नका. पुढचा क्वेश्चन बघू. पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली किंवा सुरू होणार आहे? तर हे राज्य म्हणजे उत्तराखंड. अगेन हे राज्य का असू शकतं बरं? कारण उत्तराखंडचा मोस्टली भाग हा डोंगराळ आहे आणि तिथं ट्रॅव्हल करणं जास्त डिफिकल्ट आहे. पण जे रुग्ण आहेत तर त्यांना लवकरात लवकर जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही संजीवनी नावाची सेवा, ज्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी, तर ही सेवा उत्तराखंड राज्याने सुरू केलेली आहे. ओके, ही सेवा ऋषिकेशमध्ये असलेला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स म्हणजे एम्स कडून चालवली जाणार आहे. 150 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ही सेवा देणार आहे. अपघातग्रस्तांना, रुग्णांना डोंगराळ भागातून लवकरात लवकर एम्स पर्यंत पोहोचवण्यासाठी ही वाहतूक सुविधा असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. मोदींच्या UAE दौऱ्यादरम्यान अबुधाबीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवणाऱ्या कार्यक्रमाचं नाव काय? अतिशय इंटरेस्टिंग नाव आहे ना. जसं आपण बघतो ना की ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये आले होते तर त्यावेळेस आपण नमस्ते ट्रम्प नावाचा इव्हेंट केला. मोदी ज्यावेळेस अमेरिकेत गेले होते बघा, तो एक मोठा कार्यक्रम झाला होता. पण असंच कार्यक्रमांना नावं कुठली दिली जातात याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. तर UAE दौऱ्यामध्ये अबुधाबीमध्ये जो कार्यक्रम मोदींसाठी आयोजित झाला होता तर त्याचं नाव आहे अहलान मोदी. अहलान मोदी हा कार्यक्रम तिथं आयोजित झाला होता, ज्यामध्ये जवळपास 65,000 भारतीय उपस्थित होते. ॲक्च्युली कसं होतं, त्यांचे रजिस्ट्रेशन ऑन झाले आणि 65,000पर्यंतचीच लिमिट होती, जी काही तासांमध्येच फिल झाली. त्याच्यामुळे त्यांना तिकीट्स हे बंद करावे लागले, रजिस्ट्रेशन बंद करावे लागले. तर 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान नरेंद्र मोदी यांनी UAEमध्ये ऑफिशियल व्हिजिट केली होती. त्या दरम्यान ते शेख मोहम्मद बिन जायद अल नहाय यांना सुद्धा भेटले. भारत आणि UAEचे संबंध दृढ करण्यासाठी चर्चा झाल्या. एका महत्त्वाच्या मंदिराचं उद्घाटन सुद्धा झालं. आणि त्याचबरोबर जो UAEमध्ये भारतीय जो डायस्पोरा आहे, भारतीय स्थलांतरित जे तिथं राहतात, अशा साधारण 65,000 इंडियन डायस्पोरा समोर त्यांनी स्पीच दिलेलं आहे. ठीक आहे, तर यावरती सुद्धा क्वेश्चन बनेलच. पुढचा प्रश्न आहे, PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत दरमहा किती युनिट मोफत वीज दिली जाते? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. आणि आत्तापर्यंत 2024च्या सुरुवातीपासून जर बघितलं तर आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे PM किंवा पंतप्रधान सूर्यघर योजना. ओके, योजना अगदी डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे. ही सगळी लिखित माहिती डाउनलोड करता येईल अशी विजन स्टडी वेबसाईटवरती आहे, तुम्ही तिथून सुद्धा वाचू शकता. ओके, आता यामध्ये किती वीज युनिट्स फ्री दिले जातील? तर प्रति घर हे 300 युनिट मोफत दिले जातील या योजनेच्या अंतर्गत. संपूर्ण भारतामध्ये 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट्स मोफत देणारी ही योजना आहे. आता ही एक्झॅक्ट कशी वर्क करते योजना? तर आपल्याला मुळात जी सौर ऊर्जा आहे तर त्याच्या वापराला चालना द्यायची. त्याच्यापासून जे वीज निर्मिती प्रकल्प असतात किंवा ते छोटे छोटे आपल्याला घरामध्ये इक्विपमेंट लावता यावेत. स्ट्रीट लाईट सुद्धा बघा, मोस्टली आता गव्हर्नमेंटकडून सोलर पॅनलवाले लावले जातात. रस्त्यांवरती जर तुम्ही बघाल, आता खूप सारं रस्त्यांचं काम सुरूच आहे ऑलरेडी, तर तिथं जे विजेचे खांब आहेत त्याच्यावरती सोलर पॅनल पण तुम्हाला दिसतील बघा. तर घरावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, पर्यावरणाला टिकाऊपणाला पर्यावरणाचा हातभार लागावा याच्यासाठी हा प्रकल्प गव्हर्नमेंटकडून सुरू करण्यात आला आहे, ज्यासाठी 75,000 रुपये कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाईल. कशी आहे ती? तर रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी म्हणून 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. कशा पद्धतीने? तर सोलर पॅनलचा जो खर्च आहे तर 60% त्याच्यावरती सबसिडी देण्यात येणार आहे. जे 75,000 कोटी जे गव्हर्नमेंटने अलोकेट केलेत तर ते सबसिडी स्वरूपामध्ये आपल्याला मिळू शकतात. एकूण जो काही सोलर पॅनलचा खर्च आहे त्यावरती 60% सबसिडी मिळणार आहे. योजनेच्या फायद्यांमध्ये वीज बिल कमी येणं, ऊर्जा सुरक्षा वाढवणं, प्रदूषण कमी करणं, रोजगार निर्मितीवरती भर देणं अशा घटकांचा या योजनेच्या फायद्यांमध्ये समावेश होतोय. ओके, याच्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटच्या डिटेल येतील की आपण कशा पद्धतीने याचा लाभ घेऊ शकतो, त्यावेळेस आपण आणखीन डिटेलमध्ये बघू शकतो किंवा तुम्ही स्वतः
प्रधानमंत्री सूर्यघर.gov.in या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करा आणि त्याच्यानुसार तुम्ही इलिजिबल आहे की नाही चेक करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. तरुणांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव काय? तर ह्या योजनेचं नाव आहे स्वयं. ही योजना केंद्राकडून राबवली जाते का? तर नाही. महाराष्ट्राकडून राबवली जाते का? तर नाही. सॉरी, मला थोडं असं काही योजना असल्या आणि त्यात महाराष्ट्राचं नाव कुठं नाही दिसलं ना की खूप वाईट वाटतं. तर तो आता खरं हास्याचा भाग झाला आहे, पण आपलं दुर्दैव आहे. पण ही जी योजना आहे ही ओडिशा राज्य सरकारकडून राबवण्यात येते. स्वयं 18 ते 35 वर्ष वयोगटातील ग्रामीण आणि शहरी तरुणांसाठी स्वयं रोजगाराची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी स्वयं ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं, आपल्या महाराष्ट्रात अशी योजना असायला पाहिजे का? कारण महाराष्ट्रात जे काही राजकारणच आहे तर यामुळंच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे इनिशिएटिव्ह आपल्याला दिसत नाही आहेत. कारण काय आहे? कारण कुणी क्रेडिट घ्यायचं या योजनेचं याच्यावरून वाद आहे. जर अशी योजना आणली तर ती कुठल्या सरकारमध्ये आणली, परत त्यांना त्या गोष्टी वापरायच्यात, त्यांच्या पुढच्या येणाऱ्या सत्तेसाठी त्यांना वापर करत राहायचा आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये हे अशा योजना सध्या तरी जवळच्या काळात आपल्याला दिसणार नाही आहेत. आता ओडिशा सरकारने स्वयं ही योजना 2 वेगवेगळ्या गटात अनाऊन्स केली आहे, ग्रामीण आणि शहरी. तर ग्रामीण भागातल्या सर्व बेरोजगार अल्परोजगार तरुणांना या योजनेचा लाभ तर घेता येतोय. त्याचबरोबर स्वयं शहरी अशी सुद्धा योजना त्यांनी शहरी तरुणांसाठी केलेली आहे. ओके. राज्याच्या तिजोरीवरती याच्यामुळे जवळपास 672 कोटी रुपयांचा खर्च तर येणारच आहे, पण हा खर्च ऑलरेडी बजेटमध्ये त्यांनी तरतूद केली होती. 2 वर्षांसाठी स्वयं ही योजना आता राबवणं अपेक्षित आहे. ओके. म्हणजे एक पायलट बेसिसवरती पहिल्यांदा 2 वर्ष ते राबवून बघतायत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने जादुई उपचार वर बंदी घालण्यासाठी बिल मंजूर केले? तर असं कुठलं सरकार आहे ज्याने जादूचे प्रयोग किंवा जादुई उपचार असे बंद व्हावे त्याच्यासाठी एक बिल आणले? तर ते म्हणजे आसाम. आसामच्या मंत्रिमंडळाने जे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आसाम हिलिंग प्रॅक्टिसेस बिल 2024 हे मंजूर केलं. यालाच प्रिव्हेन्शन ऑफ इव्हिल ॲक्ट्स असं सुद्धा म्हटलं जातं आहे. तर जे काही बहिरेपणा, मुकेपणा, अंधत्व, शारीरिक विकृती अशा सगळ्या गोष्टींवरती, जन्मजात रोगांवरती उपचार करण्याच्या नावाखाली जादुई उपचारांना तिथं वाव मिळत होता. मात्र अशा गोष्टींना प्रतिबंध करणं आणि त्यांना समाजापासून दूर करणं या उद्देशाने हे विधेयक आसाम गव्हर्नमेंटनी पास केलं आहे. उपचार किंवा जादूच्या उपचाराच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य होत होते. जे दोषी आढळतील अशांना कडक शिक्षा असतील, दंड सुद्धा भरावा लागणार आहे, तुरुंगवास होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं जे जादूच्या उपचाराच्या नावाखाली जे पीडित असतात तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल. जे गरीब दिनदुबळे जे आहेत तर त्या अशा गोष्टींमध्ये अडकणार नाहीत, यासाठी म्हणून आसाम गव्हर्नमेंटचा हा इनिशिएटिव्ह खूप महत्त्वाची योजना आहे. आणि ही खरंच खूप तिथं गरज होती. कारण याच्यामुळे काय होतं, तिथलचे स्थानिक प्राणीसुद्धा या क्रूप्रथेमध्ये अडकतात. प्राण्यांचा सुद्धा बळी दिला जातोय. त्यांचा प्राण्यांना कुठेतरी वाचवणं, पुनर्वसन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि अशा तरतुदीसुद्धा या कायद्यामध्ये, या बिलामध्ये करण्यात आल्यात. ओके. तर जादुई उपचारांसाठी कुठल्या राज्य सरकारने कायदा केला? तर तो म्हणजे आसाम राज्य सरकार. ठीक आहे. तर आय होप लेक्चर अगदी डिटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल. खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मिळते. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.